नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मी पण लय मजेत आहे बघा. आज मस्तपैकी एक मराठी गाणं ऐकत एवढं फील करीत होतो ना, एकदम जबरदस्त गाणं होतं आणि एकदम भारी ना. माझं फेवरेट सॉन्ग म्हणलं तरी काय हरकत नाही. आणि वरून मी लेकरांसोबत मस्ती खेळत होतो, कारण लेकरू अंगावर येत होतं. तिचं नाव सई आहे बघा. असं तुम्हाला सांगतो, एवढी आगाव कार्टी ना, तुम्हाला एक नंबरची आगाव कार्टी, नुसतं अंगावर येत होते. फक्त तिला नाही का माझ्यासोबत व्हिडिओमध्ये येण्यासाठी ती बघा कशी अंगावर येते माझ्या. मग ते शेवटी अक्षरशः व्हिडिओमध्ये आले की तुम्हाला बघा कशी हाय करते, कसे आहेत म्हणजे काय हे बोलायला येत नाही पण हाय तर केलं तुम्हाला. तसंच मग मी चहाची फुरकी मारत मारत त्यांच्यासोबत ते गाणे सगळं फील करत होते. एक नंबर गाणे होते ना, ते फील करत मस्तपैकी आपला डबा उचलला आणि डायरेक्ट दुकानात निघालो बघा. आज पप्पा नाही काय नाही, पण डबा एवढा जड होता ना, तुम्हाला काय सांगा. मस्त आपल्या राणीपाशी गेलो बघा. लय दिवस झाले ना, राणीला धुतलं, म्हणलं आज उद्या धुवा, पण नाही. शेवटी हात मारला म्हणजे साफ केली आपली राणी, एकदम चकाचक केली आणि डायरेक्ट सेल्फ मारून डायरेक्ट निघालो बघा. आज बी एवढा थंडीचा मोसम आहे ना, तुम्हाला काय सांगा, गार लागत आहे, पण काय करा, दुकानात तर जाणं गरजेचं आहे. आणि हो का, हे गाडीवाला, या माणसाला मी गाडी शिकवली आणि हा माणूस आज एवढा रुबाब करतो. विचार करा मग. आता बघा, आम्ही गाडी शिकू, आम्ही स्कूटीमध्ये, हा कारमध्ये एवढं. मग तसं ते बंगाट निघून गेलं. मग मी बी आपलं नाही का दुकानात निघालो. आणि दुकानात निघताना बघा, हे बाईक रिक्षावाला बघा मध्येच रिक्षा लावलाय आणि पुढे जात नाही, महागाईत ना. आणि निघालो तर मग एवढं स्पीडने निघलो ना, काय सांगा तुम्हाला, एकदम जबरदस्त. तसंच मी आपल्या एरियामध्ये पोहोचलो की बघा, आज पप्पा माझ्या पुढे आलते ना, मग गाड्या बिड्या सगळ्या काढल्या. मग आपण दुकानात आलं की सगळ्या मशनी एकदम चकाचक पसंत घेतल्या, एकदम साफ सुथऱ्या सगळं काय केलं बघा. एकदम मस्त मशनी केल्या, कारण आपल्याला घाण आवडत नाही. आणि मग आपल्या कामाला सुरुवात झाली. मग देवाचं दर्शन घेतलं आणि डायरेक्ट कामाला सुरुवात केली. काम आज बघा जेवढं त्यांना सगळं केलं. मग नाश्ताना वडापाव गेलतो. मग मस्तपैकी वडापाववर स्वाद घेतला बघा. वडापाव म्हणलं की एक नंबर, कारण वडापावचा गाडा हा माझ्या मित्राचा आहे ना, त्यामुळे ते वडापाव लय भारी बनवतो. मग आणि मग तसंच नाही का, मी नाही का बटणं आणायला चाललो बघा, कारण दुपारपर्यंत नाही का भरपूर काम बी होतं ना, ते केलं सगळं आणि डायरेक्ट बटणं आणायला गेलो, कारण बटणं सगळे संपले होते. जे कलर आपल्याला लागतात ना, ते सगळे संपले होते. मग बटणं आणायला गेलो. एवढ्या बंगाट निघालो ना, पण आज एवढी ट्रॅफिक होती ना, असा वैताग आलता. तरी मी बघा गाड्याचं काय कट बीट मारून नाही का डायरेक्ट निघतोय बघा, एकदम झकासपणे. आणि वर ब्रिजवर चढलं तर काय तो बघतो, तो एवढी जाम लागला होता ना ब्रिज, तुम्हाला काय सांगा. गाडी सुद्धा हालत नव्हती, पण कसं बस करू नाही का गाडी काढली बघा. मी गाडी काढली की मग आपलं नाही का गेलो की बटना नाही बघा, ब्रिज उतरलं की पहिलंच राईट मारायला लागतो, लेफ्ट मारायला लागतो, सॉरी. तसंच लेफ्ट मारला की नाही का त्या दुकानापाशी पोहोचलं बघा. त्या गाडी लावली की डायरेक्ट म्हणलं बाबा मग बटणं बघून दे. मग सगळ्या कलरची बटणं बघा, किती कलरची बटणं आहेत. हैराण होता ना तुम्ही, अशी कलरची बटणं. मग बटणं बघून नाही का, आणि चेहरा एवढा खराब झाला ना धुळीने, काय सांगा तुम्हाला. मग तसंच बटणं घेतलं आणि डायरेक्ट दुकानात निघालो बघा. काय करावं, पर्याय नाही. म्हणलं आईला फोन लावा, आई येते का दुकानात, पण आई ऑलरेडी दुकानात गेली ती. मग मी दुकानात पोचलो की जेवण केलं की डायरेक्ट झोपेतून उठलो बघा. डायरेक्ट 4 वाजता उठलो की मग कामाला, असंही काम यायला लागलं ना, एकदम जोरात काम. म्हणलं आज काय दम निघत नाही. आणि काम एवढं आज आलतं ना, जबरदस्त काम, एकदम हार्ड वर्क म्हणलं तरी काय हरकत नाही, एवढंच काम आलतं. तरी आपण नाही का एकदम जोशमध्ये पूर्ण काम करत होतं बघा, एकदम मस्तपैकी. आणि तेवढ्यात मला नाही का कट्टाळा भरपूर आलता ना, त्यामुळे चहावाल्या चितलपाली म्हणून चहावाल्या फोन लावला. चहावाला आला बघा. चहावाला आला की 2 चहा बघत जाऊ नका, 2 चहा मला एकट्याला लागत नाही. मग मस्तपैकी चहाची फुरकी मारत 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 फुल एन्जॉय करत होतं. तेवढंच काय, तर मग आपलं सगळं काम 10 वाजेपर्यंत संपलं. आणि आता घरी जायचं. घरी पण आज पार्सलला नाही, पार्सल ऑलरेडी घरी आहे. मग तर मी नाही का डायरेक्ट नाही का घरी जायचं. मग काय, तर एक फोन आला की नाही का माझे 2 शर्ट आहेत ते मारायचे आहेत. मग आतापर्यंत 10:15 झाले तरी ते अजून आला नाही. असा वैताग आला. मग ते 2 शर्ट मारले. मग आम्ही नाही का तर मार्केटमधून घरी आलो.